तर आरोपी करण्याच्या विधानावरून सुरेश धस यांचा अजय मुंडेंवर पलटवार. आरोपी करायला भाजीपाला आहे का, असं सुरेश धस यांनी म्हटलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, असं धस म्हणाले. दरम्यान खोक्या भोसलेच्या प्रकरणात सुरेश धस यांना आरोपी करा, अशी मागणी अजय मुंडेंनी केली आहे. मलाही बोलता येतं, सुरेश धसांबद्दल बोलता येतं. जे कोणी बोलतेत, आज सुरेश धस किती धुतल्यात नारळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला. कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे. कारण ते स्वतःच म्हणतात की की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे. आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोर हरणं कापून खातो, मग ह्याच्या माग हा सुरेश धस नसतील एक हे कुठून सांगता येईल. आणि ह्याच्यामध्ये सुरेश धस 100% आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे. हे जे चाललंय ना, खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. असं आरोपी व्हायला भाजीपाला काय, कसे बी आरोपी होतात का काय, कशात बी कशाचा काही संबंध नसताना, काही नसताना आरोपी कसे होते. उचलले जीभ लावले टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. लहान लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे. कोणी बोलायला ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात, तुम्ही स्वतः बोला.